सत्कार का करायला पाहिजे, म्हणजे का वाटतं तुम्हाला महत्त्वाचं आहे? देवाने 84 लक्ष योनीमध्ये जेवढे प्राणी बनवले आहेत त्याच्यात मनुष्य एक प्राणी आहे आणि प्रत्येक प्राण्याचा एक वेगळा आहार बनवला आहे देवाने. तर जे म्हणजे मांसाहार करणारे जे प्राणी असतात ना, त्यांची ओळख अशी असते की त्यांना 2 सुळे असतात. म्हणजे बेसिकली आपली रचना नाही आहे. त्यांचे दात आपल्यासारखे मनुष्याची रचना मांसाहाराची नख आपल्यासारखी फ्लॅट नसतात. बरोबर बरोबर अगदी किंवा गाई म्हशी असं म्हणा, त्यांची जी खुरं असतात ना ती फ्लॅट असतात. बरोबर. पण जे मांसाहारी जे असतात त्यांची तीक्ष्ण असतात. आणि जेवढे मांसाहारी जे असतात ना ते म्हणजे जिभेने पाणी पितात. बरोबर. आणि जे शाकाहारी जी प्राणी आहेत ना ते ओठाने पाणी पितात. अच्छा. हा हे सगळे जे गुण बघितले ना तर माणसामध्ये गुण जे आहेत ना ते शाकाहाऱ्यांचे आहे. म्हणून अच्छा, आपलं म्हणजे जीवन- फक्त शाकाहाराचे गुण आपल्यात आहे म्हणून आपण शाकाहार केला पाहिजे का जीवदया म्हणून केला पाहिजे, की दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. प्राण्यांना सुद्धा जगायचा हक्क असं आहे? समजलं नाही तुम्हाला, कारण पशु- शाकाहार केल्यामुळे काय आहे की माणसाला कुठलेही म्हणजे रोग होत नाहीत. अच्छा, म्हणजे तुमचा बेसिक उद्देश आहे की रोग होऊ नये आपली रचना, बिलकुल. म्हणजे शाकाहारी जीवदया प्राण्यांवर दया केली पाहिजे, पशु पक्ष्यांवर आहे. ते पण आहेत. अच्छा, म्हणजे हा पण मुद्दा. अच्छा, म्हणजे दोन स्वतःचा सुद्धा फायदा आणि दुसऱ्या म्हणजे कारण की आपण दुसऱ्यांवर दया ठेवली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. मग सर सॉरी, मला कळाली, मी स्वतः म्हणजे मान्य, मला पुढचं एक, मग आपण जे सध्या गायींचं दूध घेतो, गाई बकरी म्हशी, ह्या गाई म्हशी बकरींचं कृत्रिम गर्भधान करतात, ते सगळीकडेच तसंच सुरू आहे. ब्राझील बुल म्हणून एक काहीतरी प्रकार त्यांनी केला आहे. ब्राझीलचे जे बैल असतात त्यांचं सेमेन आणून ते मग गायींना कृत्रिमरित्या, म्हणजे मनुष्य गायीला, जिला आई म्हणतो, तिच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये हात घालून तिला गर्भवती करतो जबरदस्ती. तर हा व्यभिचार नाही वाटत तुम्हाला? ते व्यभिचार आहे. मनुष्याने काय केलं की माणूस हा फार लालची झालेला आहे. पण हे बरोबर आहे का? मग हे चुकीचं आहे. मग असं दूध जर आपल्याला मिळत असेल तर आपण घेतलं पाहिजे का? त्याला घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या घरात गाई पाळा, पण तेवढी जागा नसेल, शक्य नसेल, शहरामध्ये राहता, तर मग हे शक्य होत नाही. मग दूध जर त्या गाईला आपण कृत्रिमरित्या, गाईला बकरीला म्हशीला, ज्यावेळेस मी गाय म्हणते, मी सगळ्या प्राण्यांबद्दल बोलते, ज्यांच्यावर असं जबरदस्ती करून त्यांना गर्भवती केलं आहे, त्यांचं दूध पिणं हे शाकाहारात येऊ शकतं? तुम्ही त्याला शाकाहारी म्हणाल अशा दुधाला, ज्या गाईंना असं शाकाहारीच राहणार आहे. पण त्या गायींवर अत्याचार झालाय ना सर, त्यांना जबरदस्ती तुम्ही प्रेग्नंट केलंय ना, म्हणजे जे लोक करतात ते, तुम्ही म्हणजे जे करतात. बरोबर आहे, ते नाही करायला पाहिजे. पण आता आपण जे दूध घेतो तर आपल्याला माहिती नाही पडत ना, आपण स्वतः सर माहिती पडायची गरजच नाही. जगात सगळीकडे हेच सुरू आहे. कुठेच नाही, तुम्ही कुठे हे करा. आणि इव्हन तुम्ही जे म्हटले ना, आपण गाय पाळली, मी गाय पाळायचा प्रयत्न केला. माझ्याकडे एवढी शक्ती नाही की मी तिला जे तिचं जे चालायचा हक्क आहे, तो एक जीव आहे पंचेंद्रिय, त्याला सुद्धा वाटतं की मी फिरायला जावं, मोकळी हवा खावी, चालावं. मी नुसतं तिला बांधून ठेवते. आपण जसं कोरोनामध्ये, लॉकडाऊनमध्ये होतो, असं आयुष्य देणंही चुकीचं आहे ना सर? ते चुकीचं नाही आहे. घरात म्हणजे तुम्ही त्यांना खायला घाला फक्त, आणि नुसतं खायला घाला, त्यांना फिरायला नको. कारण गाय ही घरात असली ना, रोज सकाळी गायवर उठून, म्हणजे सकाळी उठून गायच्या पाठीवरून जर हो सर, आपले सगळे स्वार्थ आहे, पण तिला सुद्धा वाटतं ना की गाईचं ज्यावेळेस बाळ होतं ना, बछडा, ते लगेच दुडू पळतं इकडे तिकडे. घरातली किंवा जी आपल्या अंगणात बांधलेली गाय आहे, त्या वासराला बिचाऱ्याला जन्म झाल्यापासून बांधून ठेवावं लागतं. आपण लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष 4 भिंतींमध्ये राहिलो, आपल्याला किती कंटाळा आला होता. जगामध्ये कुठलाही पशु असो, पक्षी असो, गाढव असो, डुक्कर असो, त्यांना वाटतं की आपण फिरायला पाहिजे, मोकळ्या हवेत जायला पाहिजे. ह्या त्यांच्या मानसिक आवश्यक गरजा आहेत. ज्या गाईला माझा एक मुद्दा तुम्ही प्लीज विचार करा, ज्या गाईला पाळलं एखाद्याने, नुसतं तिला बांधून ठेवलं आहे, तिची मेंटॅलिटी दुःखी आहे, ती गाय दुःखी आहे, आणि अशा दुःखी गाईचं दूध आपल्याला सुख देणार आहे? जरी तुम्ही तिचं कृत्रिम गर्भधान करत नाही आहे, तुम्ही तिच्यासाठी सांड पण आणला आहे, ठीक आहे, तुम्ही सांडचाही खर्च केला आहे ज्यांनी पाळले तर, पण त्यांना फिरताच येत नाही, त्यांना स्वातंत्र्यच नाही. ह्या जनावरांना सुद्धा वाटतं, बरोबर आहे की मी चुकीचं बोलत असं सांगा, की फिरायला जायला पाहिजे, मोकळ्या हवेत चाल, आणि त्यांना व्यायाम पाहिजे. मी जो गाईंचा अभ्यास केला, गाईला कमीत कमी रोज 11 किलोमीटर चालायला पाहिजे एकीकडून, आणि परत येताना. अशी जी गाय व्यायाम करते तिचंच दूध काहीतरी हेल्थला हे करेल. जी गाय दुःखी आहे, तिला बंधनात ठेवलं. आपण लॉकडाऊनमध्ये घरात किती बोर झालो होतो, मग त्या जीवांना किती बोर होत असेल, ते कंटाळलेले आहेत, ते दुःखी आहेत. आता बोलू का मग? हां, तर म्हणजे मला असं वाटतं की एवढं असं त्यांना मानसिक त्रास देऊन, नाही सॉरी, मला वाटलं तुम्ही ऐकतात. तर माझा मुद्दा हा आहे की पाळीव जरी आपण त्यांना केलं तरी आपण त्यांना चालू देऊ शकत नाही, स्वतंत्र ठेवू शकत नाही, त्यांचं स्वातंत्र्य देऊ शकत नाही. तुम्ही ठेवा ना त्यांना स्वतंत्र. शक्यच नाही ना सर. जेवढे पाळीव प्राणी असतात ना, जेवढे पाळीव प्राणी असतात
त्यांचा जो मालक असतो ना त्यांच्याकडे ती शेवटी येणार. तुम्ही तिला सोडून द्या, ती चरायला जाणार रानामध्ये. शेवटी तिचा जो बछडा आहे ना तो घरी असतो बांधलेला ना, तर ती बरोबर त्या घरात. मग कोणाच्या बाळाला का बांधून ठेवायचं? आपल्या बाळाला कोणी, माझ्या बाळाला कोणी बांधून ठेवलं तर मला तर नाही आवडणार. नको बांधून ठेवू ना, तसंच सोडून दे त्याला. पण तुम्ही बांधून ठेवताय ना त्याला, ते म्हणतात का मला बांधून. हां, थँक्यू सर, थँक्यू ते सो थोडीच मच, म्हणतात की थँक्यू आम्हाला बांधून द्या. पण थँक्यू. तुम्हाला काय, तुम्हाला असं वाटतं माझी गाय कोणी घेऊन जाईल, परत येणार की नाही. स्वतःची तुमची भीती हां, आहे. हां. तुमच्या स्वतःमध्ये जी भीती आणि स्वतःची जी लालच आहे की माझे ही गाय Thank सोडली you, असेल तर तिला thank कोणीतरी you, दूध thank काढून घेईल. तुमचे स्वतःचे जे म्हणजे लालच आहेत ना,